नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी झणझणीत चमचमीत मटण थाळीची रेसिपी। पहा थाळी किती उत्कृष्ट झालेली आहे। मटण काय एवढं चांगलं दिसत। त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेणार आहे। तमालपत्र टाकून घेऊया। थोडासा कांदा घालून घेऊया। एक छोटा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा भरून मीठ इथे घातलेलं आहे। मीठ एकदाच वापरायचं आहे आणि हाय फ्लेमवर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी भरून ठेवायचं आहे। मटणाला अंगचं पाणी सुटून छान वाफवलं जातं। पाणी गरम झालं की मगच यामध्ये घालायचं आहे। झाकणावर आणखी पाणी मी ठेवून देत आहे आणि आपणाला जेवढा रश्श्यासाठी पाणी हवं आहे इतकं पाणी आपण मटणामध्ये घालायचं आहे। प्रत्येक वेळी गरमच पाणी करून घालायचं आहे। आता मी यामध्ये पळी घालून ठेवलेली आहे जेणेकरून रस्सा उतू जाता कामा नये। प्रत्येक वेळी पाणी घालताना गरमच पाणी घालायचं आहे। जवळपास मटण शिजण्यासाठी कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त पाऊण तास लागतो। पहा मटण छान शिजलेलं आहे। अजून थोडं कच्चं वाटतं आणि 10 मिनटं मी याला ठेवून घेणार आहे। मटण छान शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मटणासाठी मसाला तयार करून घेऊया। इथं मी 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहे, पांढरे तीळ वापरायचे आहेत। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, चांगले भाजून घेऊया। यामध्ये थोडीशी दालचिनी आणि 1 बदाम फूल घातलेलं आहे। आता ते काढून घेऊया आणि 1 चमचा तेल यामध्ये मी घातलेलं आहे। यामध्ये उभे काप करून 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला परतून घेऊया आणि यामध्येच वाळलं खोबरं घालून घेऊया। कांदा आणि खोबरं चांगलं परतून घेऊया तेलावर। यामध्ये 7-8 लसणाच्या कुड्या आणि थोडंसं आलं, जवळपास अर्धा इंच आलं बारीक चॉप करून घेतलेलं आहे।
एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चॉप करून घेऊया आणि अगदी मऊ होईपर्यंत याला परतून घेऊया. कांदा आणि खोबरं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा छान छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गार झाल्यावर सगळा वाळला मसाला आणि ओला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता मसाला भाजलेल्या तेलामध्ये मी शिजवलेलं सगळं मटण काढून घेणार आहे आणि मटण शिजवलेल्या भांड्यामध्ये आपण रस्सा तयार करून घेऊया. तीन चमचे तेल मी इथं घेणार आहे. छोटी पळी 3 तेल इथं घालून घेतलेलं आहे. थोडासा कांदा घालून घेऊया. कांदा छान परतून घेऊया आणि आता यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 3 चमचे मी टाकून घेणार आहे. आणि यामध्ये बारीक केलेला मसाला घालून घेऊया. तयार केलेल्या मसाल्यातील निम्मा मसाला रश्श्यासाठी वापरायचा आहे. मसाला छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आणि यामध्ये मटणाचे पीस घालून पाणी ओतून घेऊया. पाणी म्हणजे आपण जो अर्क केलेला आहे तो घालून घेऊया. आपण सुरुवातीलाच मीठ घातलेलं असल्यामुळे प्रत्येक वेळेला मीठ घालण्याची गरज नाही. याला छान उकळी काढून घेऊया. पहा, रश्श्याची कन्सिस्टन्सी अशी आहे. हवे असल्यास मसाला जास्तीचा घालून दाटही तुम्ही रस्सा करू शकता. रस्सा एकीकडे उकळत आहे तोपर्यंत सुक्यासाठी 3 चमचे तेल इथे घेतलेलं आहे. यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून परतून घेऊया. कांदा छान तांबूस होईपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये कांदा लसूण मसाला
3 चमचे मी इथे घातलेला आहे आणि उरलेला सगळा मसाला यामध्ये घालून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत याला छान परतून घेऊया. चटणी घाल की. मी अगदी नकळत मीठ इथे मसाल्यासाठी वापरणार आहे आणि आता यामध्ये मटणाचे पीसेस टाकून घेऊया. ग्रेव्ही आपणाला पातळ पाहिजे असेल तर रश्श्याचे पाणी यामध्ये घालायचे आहे किंवा अंगापुरताच मसाला पाहिजे असल्यास याला एक दणदणीत वाफ आणून घ्यायची. आपलं सुकं तयार आहे. पहा कलरही किती छान आलेला आहे. याला एक वाफ आणून घेऊया. आपला रस्सा सुकं तयार आहे. आता आपण मसाला भाताची रेसिपी पाहूया. मी 2 वाट्या तांदूळसाठी इथे 4 वाट्या पाणी मोजून ठेवलेलं आहे. पाणी एकीकडं गरम करण्यासाठी ठेवूया आणि 2 वाट्या बासमती तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेला आहे. चटणी घातलीस की नाहीस गं? कसा दिसतो बघ. पाणी एकीकडे तापायला ठेवून दुसरीकडे भाताची तयारी भात करून घेऊया. इथं मी 2 पळी छोट्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया, 1 तमालपत्र, 1 बदाम फूल, 4 लवंगा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 वेलदोड्यांचे सोलून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि स्वच्छ धुतलेला तांदूळ यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे. आलं, लसूण, कोथिंबीर आणि 4 इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे. ते घालून घेऊया. अहो गोड जेवण असेल मग त्याचं, मला माहीतच नाही. राहू दे जेवायचं या तिकडे. आणि तेलावर तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे. इथे 1 चमचा भरून मी मीठ घातलेलं आहे. सांडलेलं मला तर अजिबात काय आवडत नाही. आमच्या आईचीच ताकद असते. सांडा लावून काय करायचं, गाईवाने नाही का. तांदूळ छान परतून घेऊया. दोन चमचे तूप इथं मी घालून घेणार आहे. आणि तांदूळ पुन्हा परतून घेऊया. तांदूळ छान परतून झालेला आहे आणि पाणीही उकळलेलं आहे. तर गॅस मोठा करूया आणि सगळं पाणी यामध्ये ओतून देऊया.
एक हाय फ्लेमवर 2 मिनटं असंच याला उकळू द्यायचं आहे. चांगलं करूया, मिक्स करूया, गॅस बारीक करूया. गॅसची फ्लेम बारीक करूया आणि झाकण लावून 10 मिनटात भात तयार. कोण हो? पहा, भात झालेला आहे. याला छान मिक्स करूया आणि झाकण लावून गॅस बंद करून ठेवून देऊया. आपली मटण थाळी तयार आहे. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. पहा, इथं छान सुक्कं मटण तयार आहे. भातही तयार झालेला आहे आणि रसाही उकळून बंद करून ठेवलेला आहे. पहा, कलरही किती छान आलेला आहे आणि कटही रशाला किती छान आलेला आहे. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.